दिनांक 25 मार्च 2025 रोजी उमरा येथील होळकुते कुटुंबातील एका सदस्याचा निर्घृण खून करण्यात आला। त्या खुनाच्या संदर्भामध्ये जे मयताचे हे आहेत नातेवाईक आहेत, ते नातेवाईक त्यांनी आमच्या वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे यांना फोन करून विनंती केली की बा असा असा प्रकार झालेला आहे आणि तुम्ही पोलीस स्टेशनला या, आम्हाला तुमची आवश्यकता आहे। त्याच्यामुळे ॲडव्होकेट रवी शिंदे 25/3/2025 रोजी पोलीस स्टेशनमध्ये गेले असता तिथे गेल्याच्या नंतर पोलीसवाल्यांनी त्यांच्या मनानेच अगोदरच जो मयताचा भाऊ आहे त्यांची फिर्याद घेतली होती, परंतु मयताची जी पत्नी आहे त्यांचं म्हणणं असं होतं की बा जी फिर्याद घेतलेली आहे ती फिर्याद यांच्या म्हणण्यानुसार घेतलेली नाही, पोलिसांनी ती फिर्याद बनवली आणि त्याच्यावर माझ्या देराच्या सह्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला फिर्यादी करण्यात यावं। कारण की याची जी वस्तुस्थिती आहे, हा जो मर्डर झालेला आहे याची वस्तुस्थिती मला माहिती आहे, त्याच्यामुळं मी जे म्हणाल माझी जी तक्रार आहे ती यांनी घेण्यात यावी। मग त्यामुळं वकील साहेबांनी संबंधित पोलीस स्टेशनचे PI आणि 2 PSI यांना विनंती केली की बाबा साहेब, फिर्यादी जसं म्हणत आहे त्या प्रकारे तुम्ही फिर्याद घ्या। परंतु त्यांनी शिंदे साहेबाचं काही एक ना ऐकता त्यांना अरेरावीची भाषा केली। अरेरावीची भाषा करून त्यांना पोलीस स्टेशनमधून हाकलून देण्यात आलं। त्याच्यामुळं आज रोजी आम्ही काल पण SP साहेबांकडे गेलतो, अर्चना पाटील मॅडम यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार दिलेली आहे। तर त्याच्यामुळं आज आम्ही SDO मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि त्या SDO मॅडमच्या निवेदनामार्फत आम्ही राज्याचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना असं निवेदन दिलेलं आहे की संबंधित जे पोलिसांचा जो अत्याचार वाढलेला आहे आणि वकिलांबद्दल यांच्या ज्या भावना आहेत त्या खूप वेगळ्या आहेत। कारण की हे दुसऱ्या लोकांना चांगली वागणूक देतात, परंतु जर वकील जर पोलीस स्टेशनमध्ये गेला तर याच्या तळपायाची मुंगी मस्तकाला जाते। त्याच्यामुळं त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी। तसंच आम्ही